नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत. पाहूया टॉप 10 घडामोडी. घराघरांमध्ये विराजमान झालेले गणराय आणि त्यांच्या पाठोपाठ आलेल्या माहेरवाशीण गौराईंमुळे सध्या मुंबईत उत्साहाचे चैतन्याचे वातावरण आहे. एकीकडे उत्सव आता शिगेला पोहोचत असताना काल बुधवारी 5 दिवसांच्या गणेश मूर्तींना जड अंतकरणाने भावपूर्ण निरोप देण्यात आला आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला, अशा घोषणांनी चौपाट्या आणि कृत्रिम तलावांची ठिकाणे गजबजून गेलेली पाहायला मिळाली. रात्री उशिरापर्यंत हा विसर्जन सोहळा सुरू होता. भारतीय दंड संहितेत असणाऱ्या घरगुती हिंसाचार कायद्याचा सर्वाधिक गैरवापर होत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मत आहे. न्यायमूर्ती B.R. गवई, प्रशांत कुमार मिश्रा आणि K.V. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवलंय. अशा प्रकरणांमध्ये दोघांना स्वतंत्र करणे ही सर्वोत्तम गोष्ट आहे, असे न्यायमूर्ती गवई यांनी स्पष्ट केलंय. विवाहित जोडपे म्हणून एकही दिवस एकत्र राहिलेले नसतानाही पुरुषाला त्याच्या विभक्त पत्नीला 50 लाख रुपये पोटगी द्यायला लागले, अशा एका प्रकरणाची आठवण करून त्यांनी ही टिप्पणी केली. भारताविरोधी भूमिका घेणाऱ्या अमेरिकी लोकप्रतिनिधी इल्हान उमर आणि अन्य लोकांच्या भेटीगाठी घेतल्याबद्दल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर बुधवारी भाजपने सडकून टीका केली. राहुल गांधी परदेशात करत असलेल्या हालचाली धोकादायक आहेत, असेही या पक्षाने म्हटले आहे. भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी सांगितले की राहुल गांधी धोकादायक गोष्टींमध्ये गुंतले आहेत. काश्मीरबाबत पाकला पाठिंबा देणाऱ्या आणि भारताच्या विरोधाची कायम भूमिका घेणाऱ्या महिला लोकप्रतिनिधी इल्हान उमर यांनी याआधी पाकव्याप्त काश्मीरचा दौरा केला होता. त्या दौऱ्याचा खर्च देखील पाकिस्तानने केल्याचे उघड झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर पासून सेवा पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय भाजप नेतृत्वाने घेतलाय. विविध सामाजिक संघटनांच्या समन्वयाने देशभरात सर्व जिल्ह्यांमध्ये रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचा पक्ष विचार करत आहे. ब्लड बँका, इंडियन रेड क्रॉस सोसायटी आणि राज्यांचे आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबवण्याचा विचार आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई गोवा महामार्गावरून कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास विना अपघात व्हावा यासाठी रायगड जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाने दक्षता घेतली होती. त्यामुळे गेल्या 7 दिवसात या मार्गावर एकही अपघात झालेला नसल्याचे आता स्पष्ट झालंय. त्याचप्रमाणे या मार्गावर कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांनाही काही प्रमाणात यश मिळाल्याचा दावा आता केला जातो. पश्चिम उपनगरातील वाहतूक सुसाट होण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारा कोस्टल रोड वांद्रे वरळी सी लिंकला जोडण्याचे काम आता पूर्णत्वास जात आहे. आजपासून या मार्गावरील प्रवास आता सुसाट होणार असून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोस्टल रोड ते सी लिंक मार्गाचे उद्घाटन होणार आहे. बिंदू माधव चौकातून हिरवा कंदील दाखवल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल. या मार्गामुळे मरीन ड्राईव्ह वरून थेट वांद्र्यापर्यंत 12 मिनिटात पोहोचता येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्याच्या उद्देशातून भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज अकोल्यात दाखल होणार आहेत. या दरम्यान ते विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठका घेणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले. काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत वृद्धांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला असून 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या सर्व वृद्धांना आयुष्यमान योजनेअंतर्गत आणण्याचा निर्णय आता घेण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयामुळे 12.3 कोटी कुटुंबातील 6.5 कोटी वृद्धांना फायदा होणार असून आयुष्यमान योजनेअंतर्गत वर्षाला 5 लाख रुपयांचा विमा मिळणार आहे. जम्मू काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील बसंतगडच्या वरच्या भागात सुरू असलेल्या चकमकीत जैश ए मोहम्मद संघटनेचे 2 दहशतवादी ठार झाल्याची माहिती लष्कराने दिली आहे. घनदाट जंगलात दहशतवाद्यांविरुद्धची ही पहिलीच यशस्वी कारवाई असून गेल्या 6 महिन्यात 6हून अधिक चकमकीत अनेक जवानांना आपला जीव गमवावा लागलाय. देशातील इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असून पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत PM E-ड्राईव्ह योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत देशात इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार तब्बल 10,900 कोटी रुपये खर्च करणार आहे. वेळ झाली या टॉप 10 घडामोडीमध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.